नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची. देशभरात उद्या 97 ठिकाणी मतदान पार पडणार आहे. यामध्ये 13 राज्यांचा समावेश असून महाराष्ट्रातल्या 10 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडेल. मतदान केंद्रांवरती या मतदानाची जय्यत तयारी सध्या सुरू करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. तसंच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा उद्या दुसऱ्या टप्प्याचं लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडते. 13 राज्यांमध्ये या निवडणुका होणार आहे. 97 लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि त्यापैकी राज्यात 10 मतदारसंघ आहेत जिथे उद्या निवडणुका पार पडतील. आणि या निवडणुकांसाठीची सगळी जय्यत तयारी आहे ती प्रशासनाकडून सुरू आहे. आणि यापैकी नांदेड मतदारसंघातून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. तर त्यानंतर अकोल्याहून प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मी सागरकडे जाईन. सागर, सध्या नांदेडमध्ये कशा पद्धतीने मतदानाची तयारी करण्यात आलेली आहे? नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध चिखलीकरचा सामना देखील रंगणार आहे. त्या अनुषंगाने एकंदर नेमकं काय काय घडतंय? रेश्मा, नांदेडमध्ये उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होतंय. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जे आहेत, जे मुख्य निवडणूक अधिकारी असतात, त्यांनी निवडणुकीची प्रिपरेशन जे आहे ते पूर्ण झाल्याचं सांगितलेलं आहे. नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये साधारणतः काही संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसंच अतिदक्षता स्वरूपाचा जो विभाग असतो पोलिसांचा तो उभारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी तिथून 100 मीटरच्या अंतरावर कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचार करता येणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाईल. बूथच्या बाहेर 100 मीटरच्या बाहेर त्यांचे प्रत्येक पक्षाचे बूथ असतील, पण तत्पूर्वी त्याच्या आत कुणालाही घेतला जाणार नाही. या विशेष म्हणजे मतदानाच्या ठिकाणी मोबाईल्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स जे डिव्हायसेस आहेत ते देखील अलाउ केले जाणार नाही असं सांगितलं जातं. याचं कारण आहे की ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल कनेक्शनने अजून कोणत्या समस्या होऊ नयेत आणि विनाकारण मग वेगळे मेसेज तयार केले जाऊ नयेत, वातावरण पॅनिक होऊ नये या अनुषंगाने ही खबरदारी घेतली जाते असं सांगितलं जातं. पण एकूणच नांदेड भागामध्ये, हिंगोली भागामध्ये मतदान उद्या होत आहे. अशा काही भागांमधील जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत, मतदान केंद्र, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. निश्चित. सागर, तू आपल्यासोबत राहाच. यानंतर आपण अकोल्याला जाऊया. तर प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रवीण, अकोल्यात आणि परिसरात कशा पद्धतीने मतदान केंद्रांवरती सध्या लगबग बघायला मिळतेय? तयारी कुठवर आली आहे? आपण पाहू शकतो अकोला, बुलढाणा, अमरावती या 3 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे. दुसऱ्या फेजमधलं हे मतदान आहे आणि या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 2,500 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्र ही आहे. आणि त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ईव्हीएम मशीन्स यासोबतच बॅलेट मशीन्स जे आहेत त्या सगळे युनिट पोहोचलेलं आहे. तापमान हे कमी झालेलं आहे, पण नागपूरमध्ये 44 डिग्रीपर्यंत तापमान होतं जेव्हा पहिल्या फेजमध्ये निवडणुका झाल्या होत्या. आणि याही ठिकाणी काही ठिकाणी 44 डिग्री 45 डिग्रीपर्यंत तापमान राहू शकतं. त्यामुळे या मशीन परफॉर्म करतील यासाठी पूर्णपणे चेकिंग झालेला इंजिनियरसुद्धा सज्ज आहे. गेल्या पहिल्या फेजमध्ये काही अतिउत्साही मतदारांनी फोटोग्राफ्स काढले होते. व्हीव्हीपॅट मशीन्समधून ज्या स्लिप्स बाहेर येत होत्या ते लोक त्या फोटो काढत होते आणि दाखवत होते. त्यामुळे या ठिकाणी मतदारांचं कर्तव्य जे आहे की आपलं मत कोणालाही कळू नये आणि कायदा सुद्धा असं सांगतो की मत हे गुप्त असलं पाहिजे, त्यामुळे याचा भंग झाला होता. त्यामुळे यावेळेस आयोगानं लक्ष सांगितलं आहे स्पष्टपणे कोणीही फोटो काढता कामा नये, कारण की व्हीव्हीपॅटमधून जे चिठ्ठी बाहेर येते, रिसिप्ट बाहेर पडते त्याच्या चिन्ह असतं. त्यामुळे आता सर्वकडे तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सोबतच जे या ठिकाणी उमेदवार आहेत, अमरावतीचं बघितलं, नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ या ठिकाणी आहे. अकोल्यात आपण पाहू शकतो प्रकाश आंबेडकरांची प्रतिष्ठा पणाला आहे, त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार आहे हृदयात पटेल ते सुद्धा रिंगणात आहे. आणि बुलढाण्यात सुद्धा पाहिलं. त्यामुळे आता प्रचार संपलाय. आजचा दिवस आरामाचा होता, आज काय प्रचार करता आला नाही, पण घरोघरी जाणं आणि हे सुरू आहे.
प्रत्यक्ष प्रचार मात्र बंद आहे. आता उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला जास्तीत जास्त या असं आवाहन करण्यात येत आहे. प्रवीण आणि सागर, धन्यवाद.